कोणत्याही औषध केमिकल गोळ्याशिवाय तुमच्याही घरातील कॉकरोच अशा प्रकारे मरून पडतील, तेही एका दिवसामध्ये. एकदा करून बघा. असा एक घरगुती पॉवरफुल उपाय मी शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील कान्याकोपऱ्यातले कॉकरोच अगदी बाहेर येऊन मरून पडतील आणि याचा रिझल्ट तुम्हाला लगेच मिळेल. त्यासोबतच यामध्ये वेगळा असा एकही रुपया खर्च होणार नाही, वेगळ्या अशा वस्तू आपल्याला घ्यायच्या नाहीत, दररोज करण्याची गरज नाही. खूपच पॉवरफुल उपाय आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा. 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. तर यासाठी बघा, आपल्याला इथे घ्यायची आहे नेफ्थलीनची गोळी, म्हणजे डांबर गोळी. आपल्या घरी ती असतेच, अगदी कपड्यामध्ये किंवा इकडे बाथरूममध्ये ठेवण्यासाठी आपण वापरत असतो. फक्त एक नेफ्थलीनची डांबर गोळी घ्यायची. त्यानंतर एखादा पेपर घ्यायचा, त्यामध्ये ही गोळी टाकून खलबत्त्याच्या याला थोडंसं कुटून घ्यायचं, पावडर करायचं. खलबत्त्यामध्ये याला जर पावडर तुम्ही केलं तर खलबत्ता 2-3 वेळा चांगला धुवावा लागतो, तेव्हा जाऊन त्याचा वास जातो किंवा टेस्ट जातो. त्यामुळे मी पेपरमध्ये याला नेहमी बारीक करते, म्हणजे काही वेगळा असं आपल्याला धुण्याचीही गरज पडत नाही. आता बघा, एका वाटीमध्ये मी याला काढलेलं आहे नेफ्थलीनची गोळी, म्हणजे आता डांबर गोळी एक आपण घेतलेली आहे. तुम्हाला जर कमी जास्त वापरायचं असेल तर तुमच्यानुसार तुम्ही याला वापरू शकता, पण एक डांबर गोळी पुरेशी होते इथे. आणि त्यानंतर ना बघा, जेवढं मोठं राहिलेलं आहे ना, थोडंसं निवडून याला असं बाजूला काढूयात दुसऱ्या वाटीमध्ये. आणि पावडर पूर्ण बारीक झालेला असेल तर त्यामधील 1 चमचाभर पावडर दुसऱ्या वाटीमध्ये काढायचं. आणि थोडंफार मोठं असेल तर अगदी त्याला अशा प्रकारे तुम्ही थोडंसं साईडला करून बारीक भाग एक साईड आणि मोठा भाग एका वाटीमध्ये काढू शकता. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर आपल्याला आता दोन्ही वाटीमध्ये आपण हे काढलेलं आहे, तर इथे लागणार आहे मीठ. मीठ इथे मोठा चमचा भरून घ्यायचा आहे. त्यातील अर्धा चमचा मीठ आपल्याला एका वाटीमध्ये आणि अर्धा चमचा मीठ दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला काढायचं आहे. आणि मीठ पण आपण यामध्ये चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथे ना जसं आता आपण मीठ किंवा इतर गोष्टी ज्या वापरणार आहोत ना, तर त्या यामध्ये एक छोटंसं केमिकल रिॲक्शन तयार करतात, जे की आपल्यासाठी काही धोकादायक नसतं, पण घरामधील जे कॉकरोच आहेत किंवा इतर किडे ते घालवण्यासाठी आपल्याला खूप जास्त फायदा होतो. पाली जरी तुमच्या घरामध्ये असतील ना, तर त्या देखील निघून जाण्यासाठी मदत होते. त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे कापूर. कापूरच्या 2-3 वड्या बारीक करून घ्यायच्या. आणि मोठ्या म्हणजे वड्या असतील तर 2 घ्या आणि छोट्या असतील तर 2-3 घ्या, जास्त घ्या. आणि त्या बारीक करून आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत. अर्धा करून टाकायचं, म्हणजे 1.5 एक साधारण इथे मी कापूरची वडी पावडर करून ठेवलेली टाकलेली आहे यामध्ये. आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. कापूर एक खूप स्ट्रॉंग स्मेल असणारी घटक आहे. ते आपल्या घरामध्ये जर तुम्ही कुठेही जरी ठेवलं ना, तरी खूप जास्त त्याचा फायदा होतो, त्यामुळे नक्की वापरा. त्यानंतर खायचा सोडा घ्यायचा 1 चमचाभर, अर्धा चमचा एका वाटीमध्ये, अर्धा चमचा दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचा आणि चांगलं व्यवस्थित त्याला पण मिक्स करून घ्यायचं. आता इथे जे इन्ग्रेडियंट आपण वापरत आहोत त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन येण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे. त्या अगोदर बघा, आपण इथे टाकणार आहोत लिंबाचा पाला. इथे मी कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे वाळलेला. तुमच्याकडे फ्रेश ओला असेल तर तुम्ही तो देखील घेऊ शकता, पण त्याला तुम्हाला खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटावं लागेल, बारीक पेस्ट करावी लागेल. इथे माझ्याकडे वाळलेला आहे त्यामुळे मी तो घेतला आणि व्यवस्थित याला हाताने असं थोडंसं क्रश केलं. बारीक पावडर आपल्याला याचं करायचं आहे. आणि अगदी जास्त थोडासा, म्हणजे कसं, जास्त पाला टाका या मोठ्या वाटीमध्ये आणि थोडा कमी जे आहे ना, तर ते नेफ्थलीनच्या गोळीचे जे मोठे मोठे पार्ट घेतले होते ना, त्यामध्ये थोडासा कमी टाकायचा. बाकी इक्वल जरी टाकला, थोडाफार कमी जास्त जरी झाला तरी काहीच हरकत नाही. मोजमाप इथे काही आपल्याला जास्त लागणार नाही, त्यामुळे तुम्ही याला अगदी अंदाजे बनवू शकता. त्यानंतर इथे कडुलिंबाचा पाला औषधीय वनस्पती आहे आणि अगदी नॅचरल आहे, त्यामुळे नक्की वापरा. घराच्या आजूबाजूला कुठेही सहज मिळते, त्यामुळे तुम्ही घ्यायची आणि अशा प्रकारे यामध्ये टाकायची. आता यामध्ये आपण गोष्टी टाकल्या आहेत, घटक टाकले आहेत, त्यामध्ये रिॲक्शन क्रिएट होण्यासाठी आपल्याला इथे टाकायचं आहे लिंबू. लिंबू आपण एकाच वाटीमध्ये टाकणार आहोत. कोणत्याही एका वाटीमध्ये टाकायचं. जसे की आता मी मोठे पार्ट जे नेफ्थलीनच्या गोळीचे होते त्या वाटीमध्ये इथे मी 1 चमचाभर लिंबाचा रस टाकलेला आहे आणि याला चांगलं व्यवस्थित आता मी मिक्स करून घेत आहे. लिंबाचा रस टाकला की नेफ्थलीनची गोळी, खायचा सोडा किंवा इतर घटक यामध्ये एक केमिकल रिॲक्शन होतं आणि पूर्ण हे मिश्रण असं डबल झाल्यासारखं होतं. फसफसतं, कारण की हे खूप असं पावडर बारीक नाही, त्यामुळे असं फेसाळायला एवढं दिसणार नाही, पण असं हे त्यामध्ये रिॲक्शन झालेलं तुम्हाला नक्कीच दिसेल. यामध्ये आपल्याला काळे मिरे टाकायचे आहेत. काळे मिरे बघा, आपल्याला घरी अगदी सहज मसाला डब्यात आपल्याला मिळतात, पण काळे मिरे थोडे घ्यायचे नाहीत, कंजूसपणा करायचं नाही.
काळे मिरे साधारण इथे बघू शकता 15 ते 20 काळे मिरे मी घेतलेले आहेत आणि हे खलबत्त्यामध्ये टाकून मी याचं पावडर करून घेणार आहे। आणि ते पावडर अगदी जेवढं बारीक होईल किंवा काळ्या मिऱ्याचे 3-4 तुकडे झाले तरी चालतात, जेवढं होईल तेवढं बारीक करायचं। किंवा पावडरच असेल तर 1 चमचाभर पावडर घ्यायचं, छोटा चमचा काळ्या मिऱ्याचं, आणि अर्धा अर्ध करत दोन्ही वाट्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर ना याला चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं। सर्व इन्ग्रेडियंट यामध्ये मिक्स झाले पाहिजेत, दोन्ही वाटीतील मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेच पाहिजेत, कारण की जसं की मी म्हणलं यामध्ये केमिकल रिॲक्शन होणार आहे, त्यामुळे ते आपल्याला पूर्ण चांगलं मिक्स केल्यानंतरच मिळणार आहे, केमिकल रिॲक्शन तयार होणार आहे। त्यामुळे बघा आता मी चांगलं याला व्यवस्थित असं मिक्स केलं। त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे टिश्यू पेपर, किंवा तुमच्याकडे कापूस असेल कापूस वापरा, कागद असेल कागद वापरा, किंवा कपडा एखादा असेल पातळ त्याचे तुकडे तुम्ही करू शकता अगदी तुमच्यानुसार, तुम्हाला जसे साईज कमी जास्त हवी आहे, घर किती छोटं मोठं आहे, किंवा प्रॉब्लेम किती तुमची ही कॉक्रोचची झुरळांची कमी जास्त आहे, त्यानुसार तुम्हाला हे पेपर हे मिश्रण बनवावं लागेल किंवा पेपर तयार करावे लागतील। आणि बघा असे मी काही पेपर इथे मी म्हणजे टिश्यू पेपरने थोडंसं इथे मी काय फायदा होतो ते सांगते, कारण की टिश्यू पेपर कसं लवकर ओला होतो, यामध्ये आपण जे केमिकल रिॲक्शन तयार केलं आहे, लिक्विड झाला आहे, ते टिश्यू पेपर लगेच शोषून घेतो, त्यामुळे हे कसं हे लॉंग लास्टिक याचा रिझल्ट राहतो। बाकी कापूस देखील फायदेशीर आहे, कागद घेत असाल जाड कागद घेऊ नका, कपडा घेत असाल तर कपडा देखील जाड घेऊ नका। त्यानंतर ना इथे बघा आता मी काही असे तुकडे केले आणि त्यावरती जे आपण ओलसर मिश्रण तयार केलं आहे, एक तर कोरडं ठेवले, एक ओलं केले। ओलं मिश्रण आपल्याला टिश्यू पेपरवरती अशा प्रकारे टाकायचं आहे, इक्वल प्रमाणामध्ये याला टाका। आणि बघू शकता खूप जास्त नाही, हरभऱ्याचे 2 दाणे बसतील एवढंच मी म्हणजे हे घेतलेलं आहे मिश्रण एका टिश्यू पेपरवरती, कारण की कॉक्रोच छोटे असतात। तुमच्या घरामध्ये जर मोठे कॉक्रोच असतील ना तर त्यासाठी हे मिश्रणाचं प्रमाण जे आहे मिश्रणाचं ते तुम्हाला जास्त घ्यावं लागेल, या गोष्टीची म्हणजे काळजी घ्या। त्यानंतर आता पावडर जे बनवलेलं आहे ते बघा घरामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये असं टाका, कुठे गावाला जात असाल ना तर नक्कीच टाका, म्हणजे कसं होतं आल्यानंतर तुम्हाला एकही घरामध्ये झुरळ दिसणार नाही, असतील तर ते मरून पडलेले दिसतील। आणि सिंक वॉश बेसिंगच्या पाईपच्या जवळ टाका किंवा जाळीच्या जवळ टाका, आणि त्यासोबत जिथे तुम्हाला वाटतं की कॉक्रोच आहेत त्या ठिकाणी टाका, फक्त गॅसच्या थोडंसं दूर ठेवा, कारण की नेप्थलिनची गोळी यामध्ये कापूर टाकलेला आहे, आग पकडण्याची शक्यता असते। बाकी तुम्ही इतर घरामध्ये कुठेही टाकू शकता। त्यानंतर हे टिश्यू पेपरचे गोळे देखील घरामध्ये सर्व ठिकाणी कान्याकोपऱ्यामध्ये ठेवा, म्हणजे कसं घरामध्ये कुठे कॉक्रोच लपून बसलेले असतील ते देखील हे पूर्ण याच्या वासाने मरून जातात, किंवा याला खाल्ल्याने ते अगदी आपल्या घरामध्ये परत कधीच येत नाहीत, मरून पडतात। नक्की ट्राय करा, मला रिझल्ट मिळालेला आहे, तुम्हालाही मिळेल। आणि बघू शकता दुसऱ्या दिवशी माझ्या घरामध्ये मला खूप जास्त कॉक्रोच मेलेले दिसले, एवढे तर माझ्या घरामध्ये आहेत हे मला माहीत पण नव्हतं, एवढा जास्त चांगला रिझल्ट मला मिळालेला आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। काही प्रश्न असतील या संबंधित मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। खरंच सांगू खूप जास्त किळसवाणं वाटतं, घरामध्ये किती साफसफाई ठेवली तरी हे होतातच, पण या उपायाने तुम्हाला याचा पूर्ण रिझल्ट मिळेल, ट्राय करा।